केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे। दुपारी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। महाराष्ट्रातील 2 पोटनिवडणुकांची देखील आजच घोषणा होण्याची शक्यता आहे। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची आज घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, घोषणा होणार आहे, मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलेलं असेल बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भामध्ये घोषणा होते का। तसं जर पाहिलं गेलं तर बारामतीमध्ये बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या गेल्यानंतर। मात्र राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये जी पोटनिवडणूक होत आहे शिवाजीराव कर्डिले गेल्यानंतर त्या ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे 5 राज्यांची जी निवडणुकांची घोषणा झाली आहे त्यामध्ये पश्चिम बंगाल आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आसाम आहे, पांडिचेरी आहे। साधारणपणे मे-जून मध्ये या निवडणुका संपतील अशी शक्यता आहे। मात्र आज निवडणुकांची घोषणा होते, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा जो सामना होतोय तो महत्त्वाचा आहे। केरळमध्ये डावी विरुद्ध काँग्रेस आघाडी आहे, त्यामध्ये भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना पाहायला मिळतंय। तमिळनाडूमध्ये द्रमुक विरुद्ध अण्णा द्रमुक असा सामना आहे, त्या ठिकाणी देखील भाजपने ह्यावेळेस मोठी ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजकीय दृष्ट्या जर महत्त्वाचं म्हणून पाहिलं तर ममता बॅनर्जी हा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा गड समजला जातो, त्या ठिकाणी भाजपने मोठ्या प्रमाणात ताकद लावलेली आहे। या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचं सरकार आहे, त्या ठिकाणी देखील काँग्रेस मोठ्या पद्धतीने ताकद लावताना पाहायला मिळते। तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वामध्ये सत्ता आहे, त्या ठिकाणी मध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी ताकद लावली। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर आसाममध्ये काँग्रेस यावेळेस मोठ्या प्रमाणात ताकद लावताना पाहायला मिळते, कारण या ठिकाणी सध्या सत्ताधारी भाजप आहे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस असा कडवी झुंज या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे। त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी यामध्ये स्वतः लक्ष घालताना पाहायला मिळत आहे। हेमंत बिस्वा शर्मा आपल्याला माहिती आहे की त्यांचे वेगवेगळे वक्तव्य देखील समोर येत असतात आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दोघांचेही राजकीय वैर जे आहे ते देशाला माहिती आहे, त्यामुळे ही जी निवडणूक आहे अधिक रंजक होताना पाहायला मिळणार आहे। बरं, धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रानंतर देशभरातल्या इतर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे।